कडकडीत उन्हाळा सुरू झाला की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येते ती माझी आजी रणरणत्या उन्हामध्ये चुलीपाशी बसून शेंगोळे वळायची. आणि तो फक्त एक पदार्थ नसायचा, तर प्रतिकूल काळात मोजक्या साहित्यात आपल्या कुटुंबियांसाठी मस्त पौष्टिकतेचा उभारलेला तो एक डोंगर असायचा. म्हणजे आपण कितीही आधुनिक झालो, आधुनिक काळात आलो, तरी मनाला समाधान मिळतं ते या पारंपरिक पदार्थांनी. आणि हे नुसते पदार्थ नाही, तर आपल्या संस्कृतीचा, खाद्य संस्कृतीचा केलेला गौरव आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजची करायची ते शेंगोळे. आहा, ऊन असो, म्हणजे उन्हाळा झाला की लगोलग पावसाळा, ऋतू कुठलाही असो बघा, एक डिश ऑल सीझन चालते, ती म्हणजे शेंगोळे. उन्हाळ्यातही खाऊ शकता, पावसाळ्यातही खाऊ शकता, हिवाळ्यातही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये भाजीसारखी, पावसाळ्यामध्ये सूपसारखी, आणि हिवाळ्यामध्ये मस्त एक पोटभरीचं कम्प्लीट मील म्हणून, हो की नाही? नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, पटकन सबस्क्राईब करा. आत्या काय करतेस? मस्त माझी आजी करायची तशी शेंगोळे. शेंगोळे? मी करू मदत काही? करतेस? हा, ठीक आहे. तेवढं टोमॅटो चिरशील आणि ठेचा करशील. हो. शेंगोळेचा रस्सा करण्यासाठी वाटण करणार आहोत आणि शेंगोळेसाठी पण वाटण करणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप वाटण करूयात. तर सुरुवातीला 5-6 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, आणि यासोबतच अर्धा चमचा जिरं घालूयात. पाणी बिणी अजिबात घालायचं नाही आणि मिक्सरला फिरवायचं. आता हा जो ठेचा तयार आहे, यातला अर्धा ठेचा आपल्याला शेंगोळ्याचं पीठ जे आपण मळतो त्यामध्ये लागणार आहे. त्यामुळे हा अर्धा ठेचा काढूयात. कुटून घेतलं तरी काही हरकत नाही. आता याच मिक्सरमध्ये पुढचं जिन्नस घालूयात. सुकं खोबऱ्याचा केस आणि टोमॅटोची चव बहारदार लागते, अजिबात मिस करू नका. आणि याचं वाटण तयार करूयात. मस्त बघा, सुरेख जुळून आलंय वाटण. हे असं एकजीव झालं पाहिजे. वाटण तयार आहे. आता शेंगोळ्याचं पीठ तयार करूयात. तर सगळ्यात आधी अर्धा कप ज्वारीचं पीठ. आता मजा बघा, जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं. म्हणजे माझी आजोळ, माहेरकडचं आजोळ जे आहे आईच्या, ते नगर जिल्ह्यातलं, तर तिथे हुलग्याचे शेंगोळे हमखास केले जातात, कोकणात केले जातात. पण मराठवाड्यामध्ये मी आजीच्या हातचे खाल्ले ते ज्वारीच्या पिठाचे असतात. तर समप्रमाणात ज्वारीचं पीठ आणि बेसन घ्यायचं. यामध्ये हळद, ओवा, थोडंसं लाल तिखट, अगदी पाव चमचा, चवीपुरतं मीठ, आणि यासोबतच हा ठेचा जो आपण तयार करून घेतला होता, हे छान मिसळायचं. आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर नाही घातली तरी चालेल, काहीच हरकत नाही. पीठ व्यवस्थित मिसळून झालं. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं. पण खूप कडकडीत घट्ट नको, नाहीतर शेंगोळे शिजायला वेळ जातो. हलकंसं, म्हणजे पोळीचं पीठ कसं मळतो तसं मळायचं. हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी. याला अर्धा कपला थोडं कमी पाणी पुरे होतं या प्रमाणात. आणि हलकंसं मऊ पीठ मळून घेऊया. आणि पुन्हा पुन्हा सांगते, खूप घट्ट नका करू, हलकंसं त्याला मवारी किंवा मऊपणा ठेवा. चल, इथे पीठ मळून तयार आहे. आणि हे बघा, हलकंसं मऊ पीठ आहे, खूप घट्ट नाही केलेलं. आता काय करायचं, यातून लहान लहान गोळे घ्यायचे आणि याची शेंगोळी करायची. आता काही जण जे शेंगोळी करतात ही अशी करतात. म्हणजे माझी जुनी रेसिपी बघितली तर असे शेंगोळे केलेत, पण त्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे भाजी म्हणून खायचं असेल तर असे लांब लांब ठेवले तर जास्त बरे पडतात. हे असे नूडल्ससारखे वळून पटकन होतात आणि दिसायलाही सुरेख दिसतात. चला, आता इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलंय. आपलीच किटली आहे मधुराज रेसिपीची. मधुराजरेसिपीक्लब.com वर खरेदी करू शकता. तेल कडकडीत गरम झालं. आता कडकडीत फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी छान
चुटचुटली पाहिजे. मोहरी छान फुटली की जिरं हे कमाल असं फुललं पाहिजे. लसूण, ठेचलेलं लसूण पाकळ्या 2-3. लसणाच्या फोडणीचा कमाल सुवास तरवळतो. थोडासा हिंग, कढीपत्ता. फोडणी छान अशी मिसळायची. आहा, खमासदार अशी खमंग फोडणी बसली की पदार्थ रुचकर होतोच. आता हे जे वाटण आपण तयार केलं, हे वाटण मस्त. या वाटणाची चव इतकी बहारदार लागते तुम्हाला सांगते या शेंगोळ्यात. आता हे फक्त 1-2 मिनिट फक्त परतून घेऊया. आहा, कमाल सुवास तरवळतोय. आणि हे बघा, वाटणाला हलकंसं तेल सुटलं. वा वा वा, मस्त असं परतून झालं पाहिजे. आता या ठिकाणी कांदा टोमॅटोच्या फोडी घातल्या तरी काही हरकत नाही, पण हे सगळ्यात सोपं. आता मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये आपलाच मसाला, मधुराज रेसिपीचा संडे मसाला 1 चमचाभर. यासोबतच बॅडगी मिरची पावडर 1 चमचा. हे असलं ना की इतर फारसा ढिगभर मसाल्यांचा नाही घातला तरी चालेल. आणि अर्धा चमचा धनेपूड, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर. आता हे मिसळायचं छान. मसाले शिजवून घ्यायची गरज नाही आहे, फक्त हलकेसे मिसळून घ्यायचे. पण आहा, हे जे संडे मसाला घातला की काय ठसका उधळतो तुम्हाला सांगते. वा वा वा. चला, आता हे छान शिजलेलं आहे. मसाले एकसंध झाले. यामध्ये गरम गरम पाण्याचं कढण टाकूयात. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मसाला गरम असेल ना की पाणी असं गरम गरमच टाकायचं, म्हणजे त्याला रस्सा किंवा तर्री जे काय आपण म्हणतो ते, हे बघा, छान येते. वा. आणि 3 कप पाणी घालते. पाणी जरा जास्त लागतं शेंगोळ्यांना. काय सुरेख आधन दिसतंय हे, आणि काय कमाल सुवास तरवळलाय तुम्हाला सांगते. आता याला 1 उकळी काढून घेऊयात. चला, आता इथे हे जे आधण ठेवलंय शेंगोळे शिजवण्यासाठी, याला मस्त बहारदार उकळी आली आहे. काय दिसतंय बघा, म्हणजे हे असं उकळी बघायलाच आणि त्याचा जो सुवास तरवतो त्यातच काय सुख आहे. आणि त्याचबरोबर शेंगोळे देखील छान वळून झालेत. लांब लांब वळले, खायला मस्त लागतात भाजी म्हणून. आता हे वळलेले शेंगोळे या आधणामध्ये घालूयात. आता तुम्हाला मज्जा सांगते. तुम्ही विचार करत असाल की हे दाटसर होईल का, तर जसजसे हे शेंगोळे शिजतात ना तसं त्यातलं स्टार्च किंवा पिष्टमयी पदार्थ पण सुटायला सुरुवात होते. आणि आधण आत्ता आहे ना त्यापेक्षा बरंच घट्ट व्हायला मदत होते. म्हणून यामध्ये काही वाटण घाटण लावायची फार गरज नाही पडत. आणि अगदीच तुम्हाला वाटलं ना तर यातलंच एखादा शेंगोळा मोडायचा आणि मसाल्यामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे आधणाला छान घट्टपणा येतो. आता हे मिसळायचं. झाकण ठेवूयात. झाकण ठेवून व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं. 10 ते 15 मिनटात शिजतं, फार वेळ लागत नाही. हा, काय खमंग सुवास तरवळलाय. आता हे शेंगोळे 10 मिनिटं मी शिजवले. हे शिजलेत कसं ओळखायचं सांगते. हे बघा, हे असे रश्श्यावर तरंगायला सुरुवात होते. याचा अर्थ आधी टाकले सोडले तेव्हा खाली बसले होते बघा पातेल्याच्या बुडाचे, पण शिजले की हे असे रश्श्यावर तरंगतात. छान असे फ्लोट झाले, याचा अर्थ शेंगोळे छान शिजले. आणि हे बघा, रश्श्याला एक संधपणा छान आलाय. आणि जसजसं हे आणखी वेळ जातो तसतसं आणखी घट्ट व्हायला सुरुवात होते. हे बघा, वा. आता हे शेंगोळे नुसतेच असे खाऊ शकता, किंवा मग पोळीसोबत तीच भाजी खायचा कंटाळा आला असेल ना, तर जसं आपण पाटवडी रस्सा वगैरे खातो तसे हे शेंगोळे खूप बहारदार लागतात चवीला. चला, जाता जाता पटकन कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.